1 किलो चिकन घेतलं, त्यामध्ये अर्धा लिंबू पिळला, आणि मीठ टाकलं. चांगलं मॅश करायचं. आणि 10 मिनिटं ठेवायचं. आता वाटण्यासाठी लागणारं अद्रक, जिरं, लसणाच्या पाकळ्या, साधी मिरची आणि 2-3 काश्मीरी मिरची. आता याचं आपण वाटण करू. पाणी घेतलं, 2 टोमॅटो घेतले आणि या पाण्यामध्ये बॉईल करायचं. टोमॅटोचे साल काढायचे म्हणून बॉईल करायचं. कांदा कापायचा, उभा बारीक पातळ कसा. बारीक कांदा चिरून घ्यायचा. असे 2 कांदे चिरायचे. कांदे चिरून झाले. लिंबू चिरावं. आणि 2 उभ्या मिरच्या. अशा 2 उभ्या मिरच्या चिरून ठेवा. कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. वाटण तयार झाले आहे. टमाटर झाले आहे बॉईल. आता सोलून घेऊया. थोडं गरम आहे. वरचं साल लगेच निघतं. वरचं साल निघाले आहे. थोडं गरम आहे म्हणून चाकूने काढते मी. टमाटरची साल काढून झाली आहे. टमाटर बारीक चिरून घ्यावे. छोटे छोटे काप करायचे टमाटरचे. मॅश करून घेते या चाकूनेच. तेल घ्यायचं 2 स्पून. आता कांदे घालायचे. कांदे छान ब्राऊन रंगाचे होऊ द्यायचे. कांदा छान ब्राऊन झालेला आहे. आता त्यामध्ये आपण चिकन घालू. चिकनला छान होऊ द्यायचं. आता त्यामध्ये मसाले घालायचे. धणे जिरे पावडर, थोडं जिरं पावडर, हळद, लाल तिखट, गरम मसाला,
थोडंसं लाल तिखट, हे वाटलेल्या मिरच्याचं वाटण आहे हे टाकूया, म्हणून थोडंसं तिखट टाकलं आहे. आणि हे वाटण घरगुती वाटण आणि टमॅटो, थोडं मीठ. चिकनमध्ये मीठ घातलं आहे म्हणून थोडंच मीठ घालायचं. आता मिसळूया, चांगलं एकजीव करायचं. यामध्ये दही घातलं जात नाही. खुबानी मुर्गी आहे त्याच्यामुळे याच्यात दही घातलं जात नाही. या रेसिपीचं नाव खुबानी मुर्गी आहे. झाकण लावू 10 मिनिटं शिजू देऊ. आता मी झाकण काढलंय. आता खुबानी मुर्गी ही झालेली आहे, छान शिजली आहे, कलरही छान आलेला आहे आणि छान येतोय वास. आता यामध्ये आपण ही थोडी हिरवी मिरची ती टाकूया आणि कोथिंबीर. खुबानी मुर्गी तयार झाली आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.